सोलापुरात 4 चाकी वाहनाचे हप्ते चुकवले म्हणून वाहनासह कर्जदाराच्या मुलाला उचलून नेल्याची धक्कादायक घटना जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। या प्रकरणी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार जेलरोड पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे। 1 फेब्रुवारी रोजी शहरातील जेलरोड पोलीस ठाण्यात एका तरुणाचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात प्राप्त झाली होती। त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। बँक कर्मचाऱ्यांनी 4 चाकी वाहनाचे हप्ते भरले नसल्याने कर्जदाराच्या मुलाचे चक्क अपहरण केल्याचे उघडकीस आले आहे। विशेष म्हणजे 4 चाकी वाहनासह कर्जदाराच्या मुलाचेही अपहरण करण्यात आले होते। सोलापुरात या खासगी बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांकडून ही घटना घडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। कर्जदाराच्या मुलाचे अपहरण करून बँक वसुली कर्मचाऱ्यांनी कर्जदाराच्या मुलाला एका गोडाऊन मध्ये डांबून ठेवल्याचे देखील समोर आले आहे व मुलाला सोडवण्यासाठी खंडणी देखील मागितल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। या सर्व घटनेवर पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी अधिक माहिती दिली आहे। दरम्यान या वसुली आणि अपहरण प्रकरणी 3 जणांवर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी जेलरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका तरुणाचं अपहरण झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यावरून प्रकरणाची शहानिशा केली असता काही तरुणांनी, जे तरुण अपहरण करणारे होते ते एका प्रायव्हेट बँकेचे वसुली एजंट आहेत असं निदर्शनास आलं आणि ज्या मुलाचं अपहरण झालेलं आहे, ज्या तरुणाचं अपहरण झालेलं आहे तो कर्जदार म्हणजे 4 चाकी वाहनासाठी कर्ज त्या बँकेने एका व्यक्तीला दिलेलं होतं। त्या व्यक्तीचा तो मुलगा आहे जो वाहन वापरत होता। त्या वाहनासह या आरोपींनी त्याला किडनॅप करून खंडणी मागितली, किडनॅप करून एका ठिकाणी डांबून ठेवून खंडणी मागितली अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला। यातील 3ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे। सदरचे आरोपी हे त्या बँकेचे वसुली एजंट्स आहेत आणि गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे। सर, अपहरण करून खंडणी देखील मागण्यात आली होती, नेमका काय प्रकार होता? बरोबर, सदरील गाडीचं जे कर्ज देण्यात आलेलं होतं त्या कर्जाचे हप्ते थकल्यामुळे सदरील हप्ते वसुलीसाठी त्या मुलाला त्या वाहनासह अपहरण करण्यात आलं आणि त्याला एका ठिकाणी डांबून ठेवण्यात आलं, त्यांच्या जिथे ती वाहनं ते साठवून ठेवली जातात अशा वेअरहाऊसला, आणि त्याच्याकडून पैशाची मागणी करण्यात आली। सर, हल्ली अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसते, नेमकं कशा पद्धतीचं या फायनान्सवाल्यांवर नियंत्रण असणार आहे? आता सर्व या निमित्ताने सर्व सोलापूरच्या नागरिकांना माझं आवाहन असेल की अशा स्वरूपाची सक्तीची वसुली बँक अथवा बँकेचे नेमून दिलेले वसुली एजंट जर सक्तीची आणि गुंडगिरी करून वसुली करत असतील तर निश्चित आपण पोलिसांकडे यावं, पोलिसांकडे योग्य तो आपली तक्रार मांडावी। नियमानुसार, कायद्यानुसार योग्य ती सर्व मदत आपल्याला केली जाईल। तुम्ही देखील तुमच्या बाईकमध्ये पेट्रोल टाकून थकलाय का? मग चिंता का करताय? लुनिया ईव्ही हब घेऊन आले आहेत तुमच्यासाठी ई बाईक। सोलापुरातील ई बाईकचे भव्य शोरूम म्हणजे लुनिया ईव्ही हब। यांच्या इथे ई बाईक आणि स्पोर्ट्स बाईक उपलब्ध आहेत। मग वाट कसली पाहताय? आत्ताच भेट द्या लुनिया ईव्ही हबला आणि टेस्ट ड्राईव्हचा आनंद घ्या। आमचा पत्ता जोशी पेट्रोल पंपासमोर, जुळे, सोलापूर। कॉन्टॅक्ट नंबर 9309857930 7507886648।